अतिवृष्टीने जिल्ह्यातील बहुतांश सोयाबीन जमीनदोस्त केल्यानंतर आता उर्वरित सोयाबीन सोंगून त्यांची सुडी लावण्यास शेतकरी गुंतला असून या सुडीलाही आग लागून शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या घटना उघडकीस येत आहे। चिखली तालुक्यातील साकेगाव येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन सुडीला आग लागून 2 लाखांची सोयाबीन जळून खाक झाल्याची घटना 4 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता समोर आली आहे। अतिवृष्टीने यंदा कहर केल्याने बहुतांशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। अंतिम पंचनामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे। अशाच शेतकरी गजानन कोलते यांच्या तोंडाशी आलेला घास आगीत जळून खाक झाल्याने 2 लाखाचे नुकसान ओढावले आहे। कोलते यांच्याकडे 4.5 एकर शेत आहे। या शेतातील जवळपास 45 क्विंटल जळून 2 लाखांचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे। शेतात आगीचा घोडा उडताना दिसला तेव्हा गावातील लोकांनी शेताकडे धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नही केला, पण होत्याचे नव्हते झाल्याने नुकसान भरपाईसाठी शेतकरी टाहो फोडत आहे। मी साकेगावचा आहे। साकेगावची माझी शेती इथं 4 एकर सुडी जळलेली आहे। मजुरी हातानं काम केलं होतं, सुडी लावून दिली ती जमा करून संध्याकाळी मी पट्टी टाकली आणि घरी चालल्या गेलो होतो। नंतर आलो तर पाहिली। किती वाजता झालं जवळपास? जवळपास झालं ते 7:30ला। हां, कधी रचली सुडी? परवा दिवशी रचली होती, काही राहिली होती बाकी, तर काही काल रचली। हां, बरं। घरी जाते तर चेतून गेली संध्याकाळी 7 वाजता, 7:30 वाजता चितली। हां, स्वतः तुम्ही मालक आहात? हां, स्वतः मी मालक गजानन रामराव कोलते, साकेगाव। बरं, ठीक आहे। साधारण नुकसान किती याचं आहे पोत्याचं? 45 क्विंटलचं नुकसान आहे। हां। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।